धारावीच्या विकासावरून उद्धव ठाकरे पुन्हा बरसले. अदानी तसेच राज्य सरकारवर गंभीर आरोप. झेपत नसेल तर नव्याने टेंडर काढण्याची मागणी. शरद पवार आणि अजित पवार पुन्हा एकदा आमनेसामने येण्याची शक्यता. एकत्र येण्याच्या चर्चेदरम्यान आज भेट होणार असल्याने सर्वांचीच लक्ष. भंडाऱ्याला रेड अलर्ट. नागपूर, गडचिरोली, वर्धा, अमरावतीला ऑरेंज अलर्ट. मुंबईतही मुसळधार पाऊस. शाळा विद्यालयांना सुट्टी. नागपुरात मुसळधार पाऊस. सखल भागात शिरले पाणी. शाळांना सुट्टी. विमानसेवेलाही बसला फटका. नागपुरात पावसाने दाणादाण. सकाळपासून मुसळधार पाऊस. अनेक घरात शिरले पाणी. जनजीवन विस्कळीत. नीट सिटी सेंटर निहाय निकाल जाहीर. सुप्रीम कोर्टाने 18 जुलै रोजी आदेश दिले होते. पुढील सुनावणी 22 तारखेला. दिल्लीत आणखी एका किडनी ट्रान्सप्लांट रॅकेटचा पर्दाफाश. 8 जणांना अटक. मास्टर माइंडने पंजाब, हरियाणा, मध्य प्रदेश आणि गुजरातेत आतापर्यंत 34 ऑपरेशन घडवले. यूपीएससी अध्यक्षांचा राजीनामा. गेल्या वर्षी अध्यक्ष झाले. 5 वर्षाचा कार्यकाळ शिल्लक, म्हणाले पूजा खेडकर. वादाशी काही संबंध नाही. गुजरातमध्ये 36 तासात 565 मिलीमीटर पाऊस. यूपीच्या बराईसमध्ये घागरा नदीला पूर. 100 जणांची सुटका. राज्यामध्ये अलर्ट. आशिया चषक. भारतीय महिला संघाने पाकिस्तानला हरवले. पाक 108 धावांवर सर्व बाद. 14 षटकात गाठले लक्ष्य. पूर्व विदर्भात दमदार पाऊस. भंडारा जिल्ह्यातील मोसे खुर्द धरणाचे सर्व 33 दरवाजे उघडले. चालू महिन्याच्या अखेरपर्यंत विकेट पाडणार. ठाकरे गटाच्या वसंत मोरे यांना जीवे मारण्याची धमकी. अहिल्यानगर नामांतरास आव्हान. हायकोर्टात याचिका. 25 जुलै रोजी सुनावणी. केंद्राच्या मान्यतेपूर्वीच राज्य सरकारचे टेन्शन वाढलं. मला एकदा गृहमंत्री करा, मग त्यांना त्यांची नाणी आठवेल. सपा आमदार अबू अजमींचा राज ठाकरेंना इशारा. विधानसभेसाठी ठोकला शड्डू. मी माझ्या पैशाने माझे कपडे घालतो. पत्रकाराच्या प्रश्नावर अजित पवार संतापले. पिंक पॉलिटिक्सवर पडदा टाकण्याचा प्रयत्न. जगाला भारतीय ज्ञानाची गरज. सरसंघचालक मोहन भागवत यांचे प्रतिपादन. डॉक्टर देगुलकर लिखित आतोता बिंब जिज्ञासा याच ग्रंथाचे प्रकाशन. पुण्यातील विमान सेवा असंचत सुरळीत. काही विमाने रद्द, पण विमानतळावरील उर्वरित सेवा सुरळीत. पुणे जिल्हाधिकारी डॉक्टर सुहास दिवसेंच्या पाठीशी राजपत्रित अधिकारी महासंघ. पूजा खेडकरांचे आरोप दिशाभूल करणारे असल्याचे महासंघाचे राज्य शासनाला पत्र. कुणीतरी देव बनायला निघाले होते. भाजप आणि RSSचे लोक त्यावर बोलत आहेत. शहाण्यांनी नोंद घ्यावी. पवारांचा मोदींना टोला. पूजा खेडकर यांच्या वडिलांना अटकपूर्व जामीन. पोलिसांनी घरातून पिस्तूल केले जप्त. याच पिस्तुलाने शेतकऱ्याला धमकावलं असल्याचा संशय.